आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या भक्ताची कहाणी ऐकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अक्कलकोटच्या त्या पवित्र नगरीत सकाळचा सूर्योदय नेहमीच वेगळा भासायचा. मंद वारा, मंदिराच्या कळसावर फडकणारा भगवा ध्वज आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने भरलेले वातावरण जणू साक्षात वैकुंठच पृथ्वीवर अवतरले होते. याच अक्कलकोटमध्ये गणू नावाचा एक साधा गरीब भक्त राहत होता. गणूचे आयुष्य म्हणजे दुःखांची अखंड माळ. वडील लहानपणीच गेले, आई आजारपणाने खंगली होती, थोडीशी शेती होती पण पावसाने पाठ फिरवली होती. हातात काम नाही, पोटात भूक आणि मनात निराशा. गणू पूर्णपणे खचला होता. पण या सगळ्या अंधारात एकच दिवा तेवत होता, स्वामी समर्थ महाराजांवरील अढळ श्रद्धा आणि विश्वास. दररोज पहाटे उठून गणू स्वामींच्या मंदिरात जायचा. पायात चप्पल नाही, अंगावर फाटकी धोतर, डोळ्यात अश्रू, पण ओठांवर मात्र एकच मंत्र, श्री स्वामी समर्थ, माझा आधार तूच. एके दिवशी गणू पूर्णपणे मोडून गेला होता. आईची तब्येत गंभीर झाली होती. औषधासाठी पैसे नव्हते. घरात शिल्लक धान्यही संपले होते. त्या रात्री तो मंदिरातच बसून रडत होता. तो स्वामींच्या मूर्तीसमोर बसून म्हणाला, महाराज, मी काय पाप केलं आहे? इतकी परीक्षा का? आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. तेवढ्यात स्वामी समर्थ महाराज हळूहळू चालत तेथे आले. त्यांचा तेजस्वी चेहरा पाहताच गणू थबकला. स्वामींनी त्याच्याकडे पाहून विचारले, का रे गणू, एवढा का रडतोयस? गणू जमिनीवर लोटांगण घालून म्हणाला, महाराज, सर्व काही संपलं आहे. आई वाचेल की नाही माहीत नाही. माझा विश्वास डगमगत नाही, पण मन मात्र थकलं आहे. स्वामी समर्थ हसले. ती हसण्यामागे करुणा होती. गणू, उद्या सकाळी गावाच्या बाहेर जा. जे पहिलं काम मिळेल ते कर. मोबदला काहीही असो, नकार देऊ नकोस. गणूला काहीच कळले नाही, पण स्वामींचा शब्द म्हणजे आदेश. दुसऱ्या दिवशी तो गावाबाहेर गेला. तिथे एक श्रीमंत सेठ भेटला. सेठ म्हणाला, माझ्या बैलांना चारा आणून दे, दिवसभराचं काम आहे. गणूने होकार दिला. पूर्ण दिवस उन्हात राबला. संध्याकाळी सेठने त्याला फक्त एक जुनं नाणं दिलं. गणूच्या मनात क्षणभर निराशा आली, पण त्याने स्वामींचे शब्द आठवले, नकार देऊ नकोस. तो नाणं घेऊन मंदिरात गेला. चमत्काराची सुरुवात तिथून झाली. स्वामी समर्थांनी ते नाणं हातात घेतलं. त्यांनी ते नाणं आपल्या कमंडलूत टाकलं आणि म्हणाले, गणू, विश्वास कधीही लहान नसतो. देणाऱ्याचं मन मोठं असतं. क्षणातच कमंडलूमधून सोन्याची नाणी बाहेर पडली. गणू अवाक झाला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामी म्हणाले, हे सोनं तुझ्या श्रीमंतीसाठी नाही, तर तुझ्या आईच्या सेवेसाठी आहे. अहंकाराची दुसरी परीक्षा स्वामींनी घ्यायची ठरवली. काही दिवसात गणूची परिस्थिती सुधारली. आई बरी झाली. लोक गणूला आदराने पाहू लागले. पण मनात हळूहळू अहंकाराची बीज रुचायला लागली. स्वामी माझ्यावर विशेष कृपा करतात, असा विचार त्याच्या मनात आला. स्वामी महाराज हे सगळे जाणून होते. एके दिवशी स्वामी गणूकडे आले आणि म्हणाले, गणू, आज तुझ्याकडे जे आहे ते एखाद्या गरीबाला दे. गणू थबकला. क्षणभर मनात विचार आला, मी इतक्या कष्टाने मिळवलेले का द्यावे? स्वामींच्या डोळ्यात पाहताच त्याला लाज वाटली. त्याने सर्व काही गरीबाला दिलं. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, गणू, आज तू माझा खरा भक्त झालास. संपत्तीपेक्षा सेवा मोठी असते आणि अहंकारापेक्षा विश्वास. त्या क्षणी गणूच्या अंतःकरणात अद्भुत शांती उतरली. त्याला जाणवलं, स्वामींची कृपा म्हणजे चमत्कार नव्हे, तर माणसाला माणूस बनवणारी शक्ती आहे. गणू पुढे गावातील लोकांचा आधार बनला. गरिबांची सेवा, आईची भक्ती आणि स्वामींचं नामस्मरण हेच त्याचं आयुष्य झालं. तो नेहमी म्हणायचा, स्वामी समर्थ संकट दूर करत नाहीत, ते संकट पेलण्याचं बळ देतात. अक्कलकोटच्या त्या मंदिरात आजही गणूच्या विश्वासाची कथा सांगितली जाते. स्वामी समर्थ महाराज अजूनही तिथेच आहेत. फक्त विश्वासाने हाक मारणारा भक्त हवा. तर ही आपली स्वामी समर्थ आणि त्यांच्या भक्तांची कहाणी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.